बसा तिथं वापस. की तिला असं वाटलं की बा एक मिनिट. तिच्या बहिणीचं मायन चालू आहे हा. तर हे मिसअंडरस्टँडिंग असं का बरं वाटलं तुला? कारण चालू होतं पण म्हणजे का हरामी भाई. याला चोपले छान ढापले गुडघ्यावर हा करून घे तुला. संडासाला नाही बसायचंय भाई. दाढीतल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसत हा छान. मला काय असो नसो गोरी गोरी पान थोडा वाटे सभ्य बिभ्य थोडा वाण छान 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 दिसतो हा. डंख असा दिलास सखे हा. दाह झाला. थांबा अपूर्व सारखं करतो. हा अपूर्व सारखं. डंख असा दिलास सखे एक चांदण्याची रात एक चांदण्याची Let's have Marathi Kapil on the stage. हॅलो भाई, क्या बात आहे भाई. अरे बापरे, लास्ट पर्यंत भरले सगळे. नाईस, खूप भारी भाई. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी आवाज आला पाहिजे पब्लिक. कमॉन भाई. पुणे बेस्ट ऑडियन्स आहे भाई. पुणे लय भारी वाटते भाई. पुणे पीपल इन नाउस गिव्ह मी चिअर. आणि पुण्यामध्ये जे बाहेरचे एकदा चेअर करा जोरात. भाई साहब खूप भारी भाई. आज आपण व्हॅलेंटाईन स्पेशल शूट करतोय. किती जण असे कपल्स किती आले एकदा चेअर करा. कपल्स चिअर. हा एवढेच. काय दाखवत आहे? कपलने दाखवते. अच्छा ठीक आहे. तू सिंगल आहेस. 4 आहे तुला. भाई तुला ठेवलेलं वाटतंय कोणतरी. बट ठेवलंय. कसं पण भेटो. सिंगल बरोबर खुश आहे. सिंगल पीपल इन दावत एकबार चेअर करा. सिंगल पीपल ये हे भाई कसे आहे भाई. पण तुमच्यापेक्षा जास्त वाईट कपलला वाटतंय भाई मला. सिंगल लोकांना टाइम नाही म्हणून आले. कपल टाइम असून सुद्धा आले भाई. रेडी आहे सगळे शो साठी. खूप भारी भाई, खूप भारी. बघा मी बघितलं आता ते त्याच्यामुळेच विचारलं. प्रेम कोणी ना कोणी केलेलंच असतं आहे ना. तेच असतं भाई. किती जणांचं हार्ट ब्रेक झालेलं एकदा चेअर करा. हार्ट ब्रेक 4 वाल्यांना पण हात उचलला बाई. पण काही लोक काय आलं. ठीक आहे तू चुप बस आता. ठीक आहे. भाऊला कळतच नाही कुठं थांबायचं. पण ठीक आहे काही हरकत नाही मित्रा. पण तेच भाई जे लोकांचं असं हार्टब्रेक होतं एकदम जे सांभाळून सगळं स्वतःला ते देवदास बनतात. पण काही लोक असतात जे प्रेमाचं भांडवल करतात. त्यांना आपण कवी म्हणतो. अशाच 4 कवींना आपण आज बोलवलेलं आहे. भाई तर रेडी आहेत पॅनलसाठी तुम्ही. नाही खूप त्यांना प्रेम भेटलं. अक्षर तुझे जे हा खूप फेमस शो ते करतायत पुण्या महाराष्ट्रभर. त्यांना प्रेम भेटतंय. तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे पॅनलसाठी. अपूर्व राजपूत. खूप भारी भाई. नैनेश तांबे. बापरे अरे भाई. अविनाश थोडे ठीक आहे. आणि एकदा जोरदार आहे भाई सारंग पंबडवार. नाही भाई चष्मे कॉमन आहे तुमचं ना. भारी खूप भारी. चला आपण शो स्टार्ट करूया. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. एकदा सगळ्यांसाठी टाळ्या भाई. पॅनलसाठी पुन्हा टाळ्या भाई. बाय द वे आज व्हॅलेंटाईन स्पेशल शूट करतोय आपण. पण काय प्रेमाबद्दल तुमची व्याख्या काय? कवी लोक ॲज अ कवी काय वाटतं तुम्हाला? कोणी पण बोलू शकतं भाई.
तू खातोच ठीक आहे नाही, खा पण बोल पण असं. प्रेम माझ्या खूप जवळचा विषय आहे, का बरं असं? कारण मला सारखंच प्रेम होत असतं. कितविंदा तू त्याचा पण रेकॉर्ड मोडलाय 4 वाल्याचा भाई. माझा एक भाऊ आहे, तो म्हणतो की मी सगळ्यांशी लॉयल आहे. तुझाच भाऊ असू शकतो तो. त्याचं नाव नैनेश तांबे. चांगला होता विनोद पण नाही आला हसू. मित्रांनो कॉमेडी थोडी कमीच एक्सपेक्ट करा आज, ठीक आहे? ठीक आहे भाई. कोण येऊ शकतो अल्टरनेटिव्हसाठी पहिल्या ऍक्टसाठी? कोण येऊ इच्छित आहे? मित्र आणखी येऊ पण पॅनलिस्ट मुलं आहे तर मुलगी पाहिजे पहिल्या. अच्छा, मुलं पण हो म्हणतायत भाई. मुलंच मुलांचे दुश्मन झालेत एकदम. बरं ठीक आहे, मुलींना एकदा विचारूया. मुलींनी आल्या, भाई तू येऊन जाशील. चला ठीक आहे, एकदा हात वरती करा. मुलींना कोणा तुम्हाला यायचंय कोणाला तरी? हात वरती करा. बघ कोण मी आहे कोणी? अच्छा हां मॅम येऊन जा. बोलणार ना तुम्ही का फक्त अविनाशच्या बाजूला बसायचं म्हणून येत आहे? असू शकतो. अविनाशला बसलो त्यासाठी, मला माहिती भाई त्याची फिमेल फॅन फॉलोईंग एकदम. मॅडम बोलणार ना? बसा तिथं वापस. या एकदा जोरदार टाळ्या. या मॅडम आजकाल ज्यांना येते ते पण बोलत नाहीत. तुम्हाला माहिती होतं मराठीत शो आहे म्हणून आज? समजू शकत आहे. हो हो चुकीचं बोलायसाठीच बसवायचंय. ठीक आहे, बसा मॅडम बसा. तुमचा माईक मराठी झालेल्या माणसाच्या बाजूलाच अशी पोरगी अविनाश तुझा हा माईक, तो माईक तिला देऊन टाक. पण मी तुला सांगू ठेवायचा आहे काही हरकत नाही. म्हणजे राहून दे, मला राहून दे, काही मला हरकत महत्वाचं सांगायचं आहे की तुम्हाला मराठी तुम्ही शिकताय बरोबर. हो का? हो म्हण हो. हो हो. पण अविनाश जो आहे तो शिक्षक आहे खूप चांगला. मी पण शिक्षिका आहे. बापरे. मी मराठीचा शिक्षक आहे. तुम्ही शिक्षिका? काय नाव आहे मॅडम तुमचं? काय नाव काय आहे? मैं किधर शिक्षक हूँ ये पूछा है. खूप चांगली स्टार्ट आहे तुमची. तुमचं अरे यार हिच्यामुळे भाई एवढं कसं चुकू शकतं कोणी भाई? हे तर कॉमन आहे ना. काय माझं नाव अरुंधती. अरुंधती. तर पॅरेंट्स मराठी होते तुमचे? नाही माझं झालं 9 वर्ष पुणेमध्ये. हां. मी कॉलेजसाठी येते. आज आमची मराठी पण खराब करून जाणार आहे तुम्ही. माझं झालं 9 वर्ष पुण्यामध्ये. वा. बरं ऐकू दे ऐकू. हा बोला बोला. बोला हे नाही बोलत बोला तुम्ही. काय बोलणार? नाही नाव हा तुम्ही काय म्हणजे माझं- पॅरेंट्सने अरुंधती तर एकदम असं टिपिकल मराठी नेम आहे ना एकदम. अरुंधती? हा? नाही नाही हा साऊथ इंडियन. हा अच्छा तू साऊथ इंडियन आहेस? नाही मी ओडिसाची. बंगाल. ठीक. आणि काय करता अरुंधती तुम्ही? मी शिक्षिका आहे. ऐकलं नाही भाई. ठीक आहे भाई. भाई यांना तर असं सवय आहे की कोणीच बोललं नाही पाहिजे एकमेकांमध्ये. हां ठीक आहे. आपल्यासोबत तसं काही नाही. अपूर्व काही बोलू शकतो कधी पण. वापस विचार. हां शिक्षिका आहे तुम्ही, कुठे इथेच पुण्यामध्ये शिकवताय? हो. आणि काय प्लीज मराठी शिकवता नका म्हणून. मी मराठी नाही शिकवता, मी इंग्लिश शिकवता. अच्छा, तर तुमची इंग्लिश पण अशीच आहे जशी मराठी. आप पूछ रहे मेरे को इंग्लिश आता है क्या? हे बघा काय सिम्पल ठेवू आपण. आम्ही तुम्हाला काहीतरी विचारू, तुम्हाला जे कळालं तसं आन्सर करा. असं कम्युनिकेशन नाही होणार आपलं. ठीक आहे अरुंधती. आणि कधीपासून आहे पुण्यामध्ये? 9 वर्ष. 9 वर्ष झालं. मग 9 वर्षात तर येते की हा जे शिकले तुम्ही 9 वर्षात शिकलेत? हो. हां. आणि काय तुम्ही सिंगल आहे की डेट करताय? लग्न झाले काय सीन आहे नाही तुमचं? नाही मी सिंगल आहे. अच्छा, कधी प्रेमात वगैरे होता तुम्ही? हो अरे ठीक आहे. शो ऑफ काय आहे? हो. बस शो ऑफ करते भाई. ठीक आहे. तुम्हाला मराठी भाषा शिकायची ना, म्हणजे असं एका मोठ्या फिलॉसॉफरने सांगितलंय की तुम्हाला जगात जर कुठली पण भाषा शिकायची असेल तर त्या भाषेतली गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड हाँ पटवा. मैंने तभी मराठी सीखा था. वा वा. ओ 1 साल और उसके साथ बिताते तो अच्छी मराठी सीख जाते और थोड़ा. हे असंच चुकतं बघ. पुढचं हिंदी असलं की आपण हिंदी भाई बोलायला हिंदी ने आपण मराठीतच बोलायचं. अविनाश मराठी, आपण मराठीत भाई. मराठी नाही सोडायची. अजून 1 वर्ष राहिला असता तर चांगला शिकला असता. भाई 5 मिनिटामध्ये याची बिघडली यार. ऍक्सेंट तुम्ही कोणाला अरुंधती कोणाला ओळखतो त्याच्यापैकी? तुम्ही शो बघितलाय त्यांचा? अक्षर तुझ्याचे किंवा कसं हो, आले? बोला. तुम्ही शोला कसे आले? हा बोलणार. मी किसके साथ आई हूँ? हे नेक्स्ट साठी एकदा टाळ्या. तर रेडी आहे नहीं, तुम्ही मैं शो पुढच्या में क्यों आई हूँ? पर
आमच्या 4 पैकी तू कोणाला ओळखते ओळखतेस हा. हो. ए अरे चारों में से किसे पहचानती हूँ वही ना मला येते तिला तिला मला आम्हाला डाऊट पहिलेच होता. पहिलेच होता हा येणीच 9 वर्ष तिला शिकवलेली मराठी. ठीक आहे पण आता ऍक्टिंग बोलत राहा मध्ये. ठीक आहे खूप भारी पर्सनॅलिटी हो, आहे. हो. चला ठीक आहे. तुम्हाला ओळखते मी हा. कसं ओळखते? त्याला एक कविता येते तो उसी पण तिथं मराठीत आहे ना. हाँ तुम्ही ट्रान्सलेटर ऐकून मराठीत कविता आहे ना तिथं. हाँ हो हाँ. तभी मैं डेट कर रही थी ना तो समझा दिया था पर उसी टाइम ही मेरा मराठी breakup मराठी हुआ था. मराठी तुमची भारी आहे मराठी. त्या समयमध्ये माझा तर अशा शो मध्ये समयचं नाव नाही घ्यायचं. नको समय नको भाई उद्या कार्यक्रम आहे समय नको. ठीक आहे हा. त्याला एकच कविता आहे असं म्हणतो की एकच- असं बरोबर. सगळ्यांना वाटतं त्याला खूप कविता आहेत. नाही एक नको विसरणे घसरणे कशातच वाटते मैफिलीत तू माझा यायला नको होते. ते कविता सांगू का कशी येते सांगू. सांग पुन्हा तोच नुन्नू नाही असं नाहीये असेच होते. असं नाहीये. पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको अरे वाटे. खूप भारी भाई खूप मराठी भारी. असून सॉरी भाई सॉरी भाई. हे आपने म्हणजे क्या बोला? पुन्हा नाही आता थांबून जा अरुंधती आपण. हा हा. हे अशीच मुलं असतात की जे शिव्या शिकवतात आधी पोरांना भाषेत वेगळ्या. नाही म्हणजे हो मला पण येते बरं तुझा हो तू याला देऊ शकते. तुझा विराटने बॉयफ्रेंड मारले 6 तुझी मम्मी माझी फिक्स. तुझा बॉयफ्रेंडनी शिव्या शिकवलाय तुला. नहीं हाँ. नहीं ऐसे मैं सुन के सीख जाती हूँ ऐकून शिकते. कशी आणखी एखादी नहीं, शिव्या आणखी नहीं. एखादी शिवी. शिव्या नहीं ये बोलते ना ऐसे पोएट्री में तुझी बहन माझी मी तुझा दाजी. ओ तुला उखाणा येतं का ग उखाणा. हो अविनाश साठी प्लीज तू म्हण. हा एक उखाणा एक म्हण, उखाणा. पाहिजे ना एवढ्या कमी आवाजात नाही ऐकवणार पाहिजे ना. उखाणा एक नको उखाना हे खाना. नाही तो उखाणा फक्त खाना घे म्हणे. हा एक उखाणा. एक उखाणा मग आपण चालू करू शो. हा उखाना ना ते जवळ पकड माईक का नाव थोडं माहिती सवय असेलच थोडीच तसं हो, ते. हो, हा, हो. ठीक हा. मम्मी पप्पा पर्यंत जाऊ नये हा. हा 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 उखाणा प्लीज एक उखाणा. अविनाश माझी शूटर. एस माझा अविनाश का माझं जेंडर बदलते. हा अविनाश माझा शूटर घेतले मी त्याला ऑन माझी स्कूटर. ओ शूटर तर आहे अविनाश. ठीक आहे. बाकी अजून अच्छा बाकी काजू कतली अविनाश पटली. ते तुला मुलगी बनवून जाणार आहे अविनाश. पण ठीक आहे पहिल्या परफॉर्मरला बोलूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आदित्य ओगळेसाठी मित्रांनो. की झालो मी काही सादर यांच्या पुढे तर काहीच नाही ना. दोन मला कविता- कळालं पोएट्री सीन मध्ये पण चाटुगिरी आहेच. पण ज्याची चाटली तो तरी चांगला निवडायला पाहिजे होता. हां. 2 नाम आहे लकी नंबर आहे त्याच्यानं 2 कविता घेतो ठीक आहे. ऑडियन्स कडे बघून हा त्यांना हां. कविता आहे की अबोल तू अबोल मी अबोल तू अबोल मी अबोल झाली शब्द ती. आहा अबोल तू अबोल मी अबोल झाली शब्द ती. निशब्द तू निशब्द मी निशब्द झाली स्तब्ध ती. आहा वा 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 वा. अबोल तू अबोल मी अबोल झाली शब्द ती. निशब्द तू निशब्द मी निशब्द झाली स्तब्ध ती. हे शब्द स्तब्ध होऊनी ती वेळ गेली धावनी.
हे शब्द स्तब्ध होऊनी ती वेळ गेली धावनी, त्या वेळेला दे सांगुनी अबोल तू अबोल मी, दे सांगुनी मलाही काय चालले तुझ्या मनी, दे सांगुनी मलाही काय चालले तुझ्या मनी, दे मिळवुनी मलाही काय हरविले तुझ्यातुनी, दे सांगुनी मलाही काय चालले तुझ्या मनी, दे मिळवुनी मलाही काय हरविले तुझ्यातुनी, मग त्रास हरविण्याचा की भास मिळविण्याचा, मग त्रास हरविण्याचा की भास मिळविण्याचा, तो भास गेला सांगुनी अबोल तू अबोल मी, अबोल तू अबोल मी, अबोल झाली शब्द ती निशब्द तू निशब्द मी, निशब्द झाली स्तब्ध ती, हे शब्द स्तब्ध होऊनी ती वेळ गेली धावनी, त्या वेळेला दे सांगुनी अबोल तू अबोल मी, दे सांगुनी मलाही काय चालले तुझ्या मनी, दे मिळवुनी मलाही काय हरविले तुझ्यातुनी, मग त्रास हरविण्याचा की भास मिळविण्याचा, तो भास गेला सांगुनी अबोल तू अबोल मी, तो श्वास दे पुन्हा मला, तो श्वास दे पुन्हा मला, दे ओठातील स्पंदने, तो श्वास दे पुन्हा मला, दे ओठातील स्पंदने, तो त्रास दे पुन्हा मला, जयास नाही बंधने, घेऊन जडीने बांधुनी ती धार नयनातली, ती धार सुद्धा अबोलली अबोल तू अबोल मी. एकदा जोरदार टाळ्या पहिले आदित्यसाठी जोरदार टाळ्या. बाकी आहे आणखी तुझं? एक कविता बघा. दुसरा राऊंड हाँ, सॉरी हाँ, दुसरी हाँ. कविता. अरसे बाद तुम मिलने आना, अरसे बाद तुम मिलने आना, हा हा. आना. दुसरी कविता घेतो मी. अरे हीच आता हीच ऐकायची आम्हाला. आता कुठे तो अरुंधतीच्या सिलेबस मध्ये येत होता? हेच होतं. तिला पहिली कविता तर एकदम अशी, अरुंधती पहिली कविता कळेल तुला? थोड़ा ज्यादा फास्ट था बट थोड़ा आणि कवितेबद्दल सांग काहीतरी. कवितेबद्दल 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 बोलना है. थांब रे. आपको कविता के बारे में बात करना है. ठीक आहे आदित्य हा, अविनाश please. सांग. हा ठीक आहे आदित्य सांग. हा. कवितेबद्दल तुला काय वाटलं? हो हो खूपच चांगलं कविता झालं. हो तुम्ही अति रोमांचक प्रदर्शन केलं. अरे भाई हेच लोक आहे जे एकदम IPL वगैरे मराठी कॉमेंट्री मध्ये बघतात भाई. रोमांचक कुठून शिकली हा वर्ड रोमांचक? तुम्ही आकाश चोप्रीची कमेंट्री ऐकता का? नाही रोमांचक म्हणजे हा रोमॅन्टिक ना, हा समजलो मी. नाही भाऊ तू रोमांच तू कवी आहेस. रोमांचक म्हणजे सांग त्याला. इट्स थ्रिलिंग, इट्स व्हेरी नाईस. मागे भेटू आपण. नाही ते लिंग चेंज करते बरं कधी. टँग टँग बरं हा तुझी कविता होऊन दे मग आपण बोलू. हा अरे हे इमोशनल कविता होती, तुम्ही काय नाही पर आहा. नाही आम्ही रडतो बोलतो. असू नका रे. मित्रांनो इमोशनल एकदा दाद द्या. इर्षाद भाई. इर्षाद कामिल. हा तीच. अरसे बाद तुम मिलने आना, अरसे बाद तुम मिलने आना, मेरे शव पे फूल चढ़ाना, अरसे बाद तुम मिलने आना, मेरे शव पे फूल चढ़ाना, मुझको अच्छे से नहलाना, उन अरसे बाद तुम मिलने आना, मेरे शव पे फूल चढ़ाना, मुझको अच्छे से नहलाना, उन फूलों से इत्र बनाना, खुशबू से तन मन सुलगाना, खुशबू से तन मन सुलगाना, इतना कि दिल को छू जाना, जल के खाक हो जाए ज़माना, देख के शम्मा संग परवाना, वो रोएंगे तुम मुस्काना, वो रोएंगे तुम मुस्काना, वो पूछेंगे तुम शर्माना, वो रोएंगे तुम मुस्काना, वो पूछेंगे तुम शर्माना, अपने हाथ से मुझे जलाना, अपने हाथ से मुझे जलाना, ध्यान से अपना हाथ बचाना, अपने हाथ से मुझे जलाना, ध्यान से अपना हाथ बचाना, पूरा करना काम पुराना, पूरा करना काम पुराना, मेरी राख को गले लगाना, मेरी राख को. वा 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 वा. शुक्रिया. बरं एक काम पुराणा काय आहे ते सांग मला.
आणि दुसरं म्हणजे सोबत आंघोळ करायला मरायची गरज नाहीये. भाई पोरांच्या फॅन्टसी मरल्यावर पण कम्प्लीट होत नाही भाई की एकदा आंघोळ घालच तुम्हाला. सर मला चोळून दे साबण. आधी तर तुझ्याबद्दल थोडंसं सांग, मग आपण गप्पा मारू. हा हा. कुठून आलास काय हा मी राडगावरून आलो, अमरावती, बरं. विदर्भ. अरे खूप भारी. महाराष्ट्र. विदर्भाचं आहे कोणी इथे? हो भारी भाई. असे कवी तुमच्या आंघोळ बिंघोळ मग घालतात? आंघोळीचा विषय निघालाच पाहिजे. आपका नाम क्या है? आदित्य. ए मराठीत अरुंधती मराठीत. हो तुम्हाला नाव मराठी है ना? तुम्हाला नाव आदित्य. माझं नाव आदित्य, हा. हो तुम्ही खूप चांगलं कविता प्रस्तुत केलं. मी एकच लाईन ऍड करू शकते का? त्याच्यात तुमचा नंबर असला पाहिजे फक्त. आपको घर जाके अंघोळ करना है. हा बोल. हा हो. हो 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 हो. तुमचा शेवटची लाईन सांगा. मेल्यानंतरची. नाही तू इथे लिहिलंय की आता मी माझ्या 3 मित्रांसोबत धंदा करायचा ठरवलंय हा आणि तुला प्रेम. काम पण जमत नाही. बिझनेस. नेमका कुठला Business धंदा धंदा. भाई करायचा? तुला फॉर्म असं कसं आहे? त्याच्यामध्ये जी एक लाईन लिहिली आहे की मला कसं तरी होतं, म्हणजे असं सांगू नाही शकलो मी, शब्दात व्यक्त नाही असं करू आंबट खावं वाटतं तुला? आणि मला काय बोलतोय? नैनेशसाठी एक ओळ बोलायची आहे. बरं ठीक आहे, एकदा माझं हा. काय मध्येच? अबोल मी अबोल तू. शकलो. या शो मध्ये गाईज सारंग दादा पण आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हा, continue. ठीक आहे. हा तू जे विचारलं बाई आन्सर कर. हा मग फ्रेंच फ्राईजचा बिझनेस चालू करायचं ठरवलं आम्ही 3-4 मित्रांना. अच्छा. फ्रेंच फ्रेंच का बरं? त्या लांब लचक असतात. फ्रेंच फ्राईज ना काम कडक पण असतात. कडक पण असतात, पण माहिती आहे ना थोड्या वेळानंतर लुळ्या पडतात त्या. त्याच्या अगोदर मीठ लावून खाऊन घ्यायचं पटकन. काय पण तू आता पोएट्री कधीपासून करतोय? पोएट्री कवी पोएट्री ॲक्च्युली मी चालू खरी गोष्ट आहे. मी इन्स्पायर झालो एका कवीपासून. त्यांच्यापैकी एक कवी आज इथंच बसलेला आहे. थँक्यू भाई. अरे नैनेश अच्छा, नैनेश, तांबे. ओके. बापरे, नैनेश तांबे. थँक्यू यार. थँक्यू नको म्हणू, असं कर. सांगत नको जाऊ परत असं कुठल्या स्टेजवर गेलास तर. नाही नैनेश तांबे त्याच्या बाजूला बसले आहे बा सारंग कंपनी. असे होते. पण लय खतरनाक तुमची ते लाईन मला लय आवडते. ते मला अजूनही आठवते. कोणती? एकीचे बळ नव्हते इतके, हा म्हणून आता दुसरीचे बळ आठवते. आणि तिथून खूप काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये चेंज झाल्या. तुला कळलंय ना ते कशाबद्दल बोललाय? हा एकीचं बळ. अच्छा, ते मला वाटलं एकीचं बळ आठवते असं. मी एकीचं बळच लिहिलंय फक्त. अच्छा ठीक आहे. तू हा. कुठला अर्थ घेतला त्याचा? मी घेतला होता फॉर्म मध्ये पण लिहिला. अच्छा ठीक आहे भाई. हा पण तू करतो डेट वगैरे करतो? प्रेम म्हणजे आहे तू आता रिलेशनशिप मध्ये आहेस तू? सध्या तर नाही आहे. कधी होतास? म्हणजे होतो मी किती वर्ष? ब्रेकअपला किती वर्ष झाले? 12वीत. अरे किती वर्ष झाले भाई? आता आम्हाला काय माहिती तू किती विते आहे? ती 12वीत. एकदम 4-5 वर्ष. 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्षात काहीच नाही मग? थोडंफार म्हणजे हलकं नाही आहे तसं काही नाही. वरून खालून पण म्हणजे 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 अरे म्हणजे असं बोलणं. नाही पण काबर ब्रेकअप काबर झालं तुझं तिच्यासोबत? कारण याने त्याच्या मित्रासोबत धंदा करायचं ठरवलं. ते पण फ्रेंच फ्राईजचा. ब्रेकअपचं सांगू का? हा ब्रेकअप का झालं ब्रेकअप? हां ब्रेकअप झालं कारण आमच्यात थोडीशी मिसअंडरस्टँडिंग, भांडणं झाली होती पोट्टीमध्ये. पोट्टी? ए विदर्भ आला माझ्या. असं पाहिजे. हा पोट्टी. तर म्हणजे आमचं मॅटर चालू होतं, पण आमच्यात मग ब्रेकअप झालं कारण आमच्यात मिसअंडरस्टँडिंग झाली की तिला असं वाटलं की बा एक मिनिट. तिच्या बहिणीचं मायन चालू आहे. हा. तर हे मिसअंडरस्टँडिंग असं काबर वाटलं तुला? कारण चालू होतं पण म्हणजे का हरामी भाई? नाही पण जेव्हा तिला मिसअंडरस्टँडिंग झाली तेव्हा नव्हतं चालू. मग तिने तुझ्या डोक्यात विचार घातला. तुमच्या गर्लफ्रेंड, तुमची गर्लफ्रेंड. तुमच्या गर्लफ्रेंड पण चालत नाही. हो. तुला बिल गेट्सच आवडतो का?
तुमचं अफेअर तुमच्या गर्लफ्रेंड आणि त्याचा बहिणी सोबत चालू होते एकच टाइम मध्ये. थोडासा फरक होता. म्हणजे सकाळी जवळ- तिला भेटायचा, संध्याकाळी जवळपास. हाँ इसको डबल स्टैंडर्ड्स बोलते हैं. डबल मीनिंग कुछ भी नहीं इसमें तो. ट्रिपल स्टैंडर्ड. मराठी में इसके लिए एक मण है, मण. मन वा 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 हा हा प्रभाव अरुंधती बघताय हा का? प्रभाव वापस जवळ बसण्याचा प्रभाव. गोगळ गाय पोटात पाय. हे फक्त मनी पाठ करून आणली भाई आज. ओखाने आणि म्हणी बस खूप भारी भाई. नशीब पोटापर्यंतच मन गे शिकून आले. तुला हे चांगलं वाटलं का? तुला हे चांगलं वाटलं यांनी जे टाकलंय याच्यात? बाहेरील सुंदर. तिने माझ्या बाहेरील सेम फॉर्म तुझ्याकडे पण आहे भाई. नाही तिच्याकडे नाही. तुला अविनाशच बघायचंय. फॉर्म. अशा कोणत्या क्वालिटीज आहेत ज्या तुम्हाला तुमच्या पार्टनर मध्ये बिलकुल नकोत? यू डोंट वॉन्ट इट एट ऑल. तुला वाचता पण येतं मराठी? हो येते ट्रान्सलेट ना. पण करता येते इंग्लिशीत. आता काय मराठीत हा हे वाच. तिने माझ्या बाहेरील सुंदरते पेक्षा आतील सुंदरतेवर प्रेम करावं. हे- वो आपका बाहर का सुंदरता नहीं अंदर का सुंदरता देखना हे चाहिए. तुला पटलंय का? मेरे को पटा आपसे. आता जोरदार टाळ्या झाल्या भाई आदित्यसाठी मित्रांनो. कमॉन. थँक्यू आदित्य, थँक्यू सो मच. थँक्यू भाई. घसू काय? हो हिला आता अरुंधतीसाठी जोरदार टाळ्या. खूप भारी भाई, खूप केलं भाई, खूप थँक्यू भाई. थँक्यू. थँक्यू सो मच अरुंधती. आणि लवकरच तू दुसरा मराठी मुलगा बघ आणि चांगली मराठी शिक अजून. देवा विठ्ठला पांडुरंगा उचल मला, मला नाही मला बाजूवालेला. बाजूवाल्या. तुला ऐकायची का कविता लाईव्ह याच्याकडून? हो ती? हो. अरे चित्त थाऱ्यावरनं माझे भावना ओढाळ झाल्या. आहा पाकळ्या अधरी तिच्या काय एवढ्या लढीवाळ झाल्या. लोपल्या नक्षी निशेच्या अंबरी काही दिसेना. हिला काही कळेना. लोपल्या नक्षी निशेच्या अंबरी काही दिसेना. ज्या क्षणी माझ्या प्रियेच्या पापण्या आभाळ झाल्या. क्या बात आहे. तिला घंटा काय कळाली नाही भाई. एकही टाळी ना आली 4 ओळींवर कुणाची. पुढे शेर आहे का? एकही टाळी न आली 4 ओळींवर कुणाची. केस सावरले तिने आणि मैफिली घायाळ झाल्या. वा वा वा. क्या बात है, क्या बात है भाई. ताली किसी ने नहीं मारा, मैंने इतना कविता बोला. हाँ. और तुमने? और उसने केस सवारे तो महफिल घायल झाला. वा वा. खूप भारी. Thank you, चला thank you थँक्यू. so much. अरुंधतीसाठी का जोरदार टाळ्या भाई. अरुंधतीसाठी जोरदार टाळ्या. हा अरे थांब. अविनाश तुझ्या हातून एक व्हॅलेंटाईन्स डे तर थोडस पुढे जाऊन अविनाश पुढे जाऊन टीचर लोक काय करतात बघून दे विद्यार्थ्यांना. करतोय हा. इतके पुढे अरे नाही, अंधारात नाही, नाही, इकडे अंधारात उजेडात. गुडघ्यावर. हा करून घे तुला. संडासाला नाही बसायचंय भाई. ना आता करून घे. गुडघ्यावर बस की. कसं बसतो गुडघ्यावर? रंगीत तालीम. त्याची पॅन्ट नाही, त्याची फाटली ऑलरेडी. हा ठीक आहे. ए हे हा. अरे आशीर्वाद. असं नाही, ठीक आहे. असं नाही. हा करके दिखा. हा तू करून दाखव. हा यस. हा वा वा वा. कशाला झालं? तू एवढा कर ना, अविनाश आहे, लवकर. पटकन. खूप कम ऑन अविनाश. ह्या पाय. ही पाय पुढं, त्या पाय माग,
आणि मधला कबाडी 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 खाली जा, वड टांग वड खाली जा, तुझा खाली जा, माझा खाली. तुझा काली सॉरी, तुला 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 खाली जा, तुम्ही खाली जा. वाक खाली स्कूल में वाक खाली कभी वाक खाली खाली वाक खाली वाक खाली वाक आता हात पुढे करून हा आगा घे ग बाई. इसको इसको सीधा कर. तुला तुला त्याला हो म्हणायचं आहे का? हे नव्हतं ठरलं लग्न लावून जायचं इथून अविनाश. बरं सेम असंच त्या पायानं कर. मुलां बंगाली नहीं, मैं ओडिशा से हूँ. सेमच असतं ते. नहीं नहीं नहीं. अरे घ्या 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 बाई. हा वा वा वा. ए नाईस टू मीट यू. हा थँक्यू ताई, तुम्ही आलात. खरंच म्हणजे खरंच की अमराठी असून मराठी बोलण्याचा एवढा छान प्रयत्न करते. म्हणजे अशी अनेक लोक आहेत की जे इतक्या वर्षापासून महाराष्ट्रात राहतात ते मराठी बोलत नाही. पण खरंच खूप 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 छान. खूप धन्यवाद. थँक्यू बाई, थँक्यू सो मच. तुमचा मराठी खूप छान आहे, खूप सुंदर. बाकी काय नाही, पण तेवढं आवडलं मला. मला माहिती, मंडळ आपला आभारी आहे. थँक्यू अरुंधती, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बरं, पण हे बघा मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जसं तुमच्या चौघं खूप भारी एक शो करतात ना तुम्ही, अक्षर अक्षर तुझेच आहे, तसे आमच्याकडे पण काही कवी आहेत जगप्रसिद्ध, ते एक शो करतात अक्षर अक्षर बदलले आहे. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या फॉर जलील नाडकर्णी आणि मनदीप खोटे. नमस्कार, माझं नाव जलील नाडकर्णी. जस्ट इन केस तुम्ही वाजवा, आमच्याकडे बॅकअप आहे. आणि तुझं नाव काय? मी मनदीप खोटे. अरे एवढं कशाला? अरे राहू दे कपिल. अरे काय भाई आत्ते म्हणतील हे पण कॉपी केलंय मी. हा आता तुम्हाला वाटलं असेल की जलील नाडकर्णी आणि मनदीप खोटे अशी डुप्लिकेट नावं का ठेवली आहेत, पण जो शोच डुप्लिकेट आहे. तू कपिलला असं का बोलतोय? नाही, कपिल बद्दल नाही, आपल्या शोला अच्छा, आपल्याबद्दल. ओके ओके. तर आज अक्षर अक्षर एवढी कुत्री का आली आहेत? तर आज अक्षर अक्षर तुझेच आहेची टीम आली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आम्ही एकदा यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. एक माणूस माझ्या शेजारी बसला होता. तो म्हणला, जर का अक्षर अक्षर आमचेच आहे तर तुम्ही पैसे का घेताय? हो, नाही, आमच्याकडचं एक कपल होतं, ते यांच्या शोला कविता डेट म्हणून गेलं होतं, पण नंतर ते गेलंच नाही. का? ओयो स्वस्त पडलं. ओ नाही, पण एक मात्र खूप चांगली गोष्ट आहे की 4 कवी एकमेकांवरती हवी न होता प्रभावी होण्यासाठी काम करतायत. क्या बात आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. पण यांची कविता मला फार आवडते, ती सागरची कविता. पुन्हा तो सागर. माझी ती तुझी सागरची. हां सर, घ्या ना. एकदा ऐकायची पुन्हा तो सागर. एकदा भाई चार ओळी प्लीज प्लीज भाई प्लीज. पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तीच खळखळ नको वाटते. पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तीच खळखळ नको वाटते. पुन्हा तेच अंतर, पुन्हा त्याच वाटा, पुन्हा तीच वर्दळ नको वाटते. वाह. पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तीच खळखळ नको वाटते. म्हणजे आज पहिल्यांदा ही कविता विना पैसे देता ऐकली. नाही, प्रेमात खच्ची झालेला जो माणूस आहे त्याची ही कविता आहे. पण प्रेमात खच्ची झालेला जो कार्यकर्ता असतो त्याची कविता मी लिहिली आहे. ऐका सर. पण अशीच करा, थोडस तोडफोडणी होणार. पुन्हा तोच सागर, पुन्हा तोच वर्षा. हे सागर आणि वर्षा काय? ते बंगले. हा, अच्छा. पुन्हा तोच सागर, पुन्हा तोच वर्षा, पुन्हा तीच चर्चा नको वाटते. पुन्हा तोच सागर, पुन्हा तोच वर्षा, पुन्हा तीच चर्चा नको वाटते. पुन्हा तेच फुटणे, पुन्हा ते पळवणे, शपथ पहाटेची नको वाटते. पुन्हा तोच सागर, पुन्हा तोच वर्षा, पुन्हा तीच चर्चा नको वाटते.
बाहेर पडलेली पार्टी कुणाची, बाहेर पडलेली पार्टी कुणाची, कुणाची खरी आत उरलेली ही, तुमच्या नियमच्यात ठरलेली वाटणी, खुर्ची सभागा पुन्हा दोननी, पुन्हा तेच कायदे पुन्हा तेच वायदे, युत्या बनव काय? युत्या युत्या हा हा युत्या बनवणे नको वाटते, पुन्हा तोच सागर पुन्हा पुढची चिठ्ठी निघाली आहे सारंग सरांची. एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी. तुम्ही त्यांची कविता ऐकल्या? कोण आपले कोण आपले? कोण आपले त्याची 4 ओळी प्लीज. हां हां म्हण ना. एक दोन ओळी सर. हा चालेल सर. शक्य तेवढे दूर राहिलो, शक्य तेवढांत पाहिला, शक्य तेवढे ऊन झेलले, शक्य तेवढा दाह सोसला, शक्य तेवढे मौन चालले, कोण आपले कोण आपले, कोण आपले कोण आपले, कोण आपले कोण आपले. आता कवितेसाठी एक मीटर नावाची कविता असते ज्याच्यामध्ये त्यांनी आता कविता सादर केली. किलोमीटर मधली मी सादर करतो. 14 फेब्रुवारीला हे कळले, कोण आपले कोण आपले, व्हॅलेंटाईन आला म्हणून नाहीचे, पैसे ढापले पैसे ढापले, हे तमाशे आईला कळले, तिने झापले, उन्हात आम्हाला तिने उभे केले, अंग रापले सॉरी, लव लेटर बाबांना सापडले, बाबा तापले, उभे आडवे ते आम्हाला चोपले, मला चोपले याला चोपले, मला का यमक जुळले याला चोपले छान ढापले नाही काय आता नैनेश नाही नैनेश आणि माझी खूप जुनी ओळख आहे. करेक्ट. आफ्रिकेत एकत्र होतो आम्ही. तर आता नैनेश सरांची कविता ऐकू. हो नैनेशची कोणती कविता आवडते तुम्हाला? कोणती? छान 3-4 ओळी बाई प्लीज. वा. साडीतल्या फोटो साडीतल्या फोटो मध्ये क्या बात आहे. दिसतेस छान, मला काय असो नसो गोरी गोरी पान, दिसतेस छान, वा. तिळ बिळ कुठं तुझा पाहिला अजून, नको नको येऊ नको अशी तू सजून, माझ्या नावानं भरू का तुझं कोर पान, वा. दिसतेस छान, क्या बात आहे. छान दिसतेस छान. बाई जोरदार टाळ्या. कारण आता नाही काय आता म्हणजे नैनेशजी तुम्ही तिच्यावरची केलेली कविता ही छान एकदम. पण तुम्हाला माहित नाही तुमच्यावर सुद्धा लोकांनी कविता केल्यात, मुलींनी कविता केल्यात, कारण डॅशिंग दिसताच तुम्ही. थँक्यू. तर तिने केलेली तुमच्यावरची कविता ऐकवतो. तिच्या भावना ऐकवेल ना मला? अच्छा मुलीच्या ह्याच्यात का? एक मिनिट. नाही तुझ्या आवाजानं एस्टॅब्लिश झाले ते. दाढीतल्या फोटोमध्ये दिसतो हा छान, थोडा वाटे सभ्य बिभ्य, थोडा वाण, गाईज व आहे. आहे थोडा वाण, दाढी याची बाई माझ्या जीवाचा ग प्राण, दाढी याची बाई वाटे जीवाचा ग प्राण, ब्रेडवर लावलेला किसानचा जाम, वा 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 वा. गल्लीमध्ये फिरतो जॉन अब्राम, दिसतो हा छान दिसतो हा छान मनी माऊच बाळ. एक मिनिट. त्याची मनीमाऊ उठवू नका, नाही तर त्याच्याकडे मनीमाऊचं पण आहे. तर आता उरलेला अपूर्व. कवी
अपूर्व राजपूत. दी अपूर्व. ती नाही अपूर्व राजपूत. हे पण हे चांगलं केलं तुम्ही, याचा तुमचा आवाज मॅच होतो. सरांच्या पुस्तकाचं नाव आहे तुझ्या पुढे काहीच नाही. माझ्या पुस्तकाचं नाव आहे तुझ्या मागे बरंच काही. तर अपूर्व यांची कविता. गुलाब चाफा अत्तर बित्तर, आहा. गुलाब चाफा अत्तर बित्तर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. झाडे वेली हिरवळ डोंगर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. थंडी इतकी वाढत आहे. कुडू 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 कुडू. थंडी वाढत आहे, वाजत नाही, फुसका आहे. थंडी इतकी वाढत आहे, उपाय त्यावर काय करावा. शेकोटी. शिकवते. कपिल नेहमी कपिल- शेकोटी पेटवायची नसते कपिल. म्हणून कपिल सिंगाला होता आपण. बेटर ऑप्शन सांगतो मी. हा. थंडी इतकी वाढत आहे, उपाय त्यावर काय करावा. शाल पांघरून स्वेटर चादर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. वा वा. क्या बात आहे. आता काय झालंय, त्यांनी जिच्यावरती प्रेम केलं तिच्यासाठी कविता केली आहे. मी एक्ससाठी केली आहे. ब्रेकअप केलेल्या एक्ससाठी. डंख असा दिलास सखे, हा. दाह दाह झाला. थांबा, अपूर्व सारखं करतो. हा अपूर्व सारखं. डंख असा दिलास सखे. मी पुढे कविता पण आहे. एकदा परत. अपूर्व एकदा अपूर्व परत एकदा. अपूर्व. आहे, आहे. आधी थांब, अपूर्व. थांब आमच्याकडे बेटर गुलाब! competition आहे. अविनाश चाफा. अविनाश मिमिक्री कर. गुलाब चाफा तर बित्तर. बेटर प्लीज बेटर प्लीज. हा. तर कविता. मी अलाराम म्हणून लावलं होतं. डंख असा दिलास सखे, दाह दाह झाला. वा वा डंख वा असा. वा वा. हे काय म्हणतो? मी बाकीच्यांसारखं करतोय. अच्छा. डंख असा दिलास सखे, दाह दाह झाला. वा. डंख असा दिलास सखे, दाह दाह झाला. आह आह. हे कुठं डंक बसलाय तुला. डंख असा दिलास सखे, दाह दाह झाला. अरे चल ना पुढे चल ना. अच्छा, एवढं त्याच्यासारखं होतंय का? हो. सॉरी. डास मधमाशी विंचू घोणस, तुझ्या पुढे तर काहीच नाही. वा 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 वा. वा 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 वा. तू एक्स झालीस, तुझी किंमत ना कळाली. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ट्रिग्नोमेट्री लॉजिक, तुझ्या पुढे तर काहीच नाही. वा 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 वा. शेवटचं कडवं आहे, म्हणजे कुठे काय आवाज होतो तुम्हाला कळेल. वाटोळे असे केलेस सखे. अरे वाटोळे असे केलेस सखे, बेचैन बेचैन झालो. वाटोळे असे केलेस सखे, बेचैन बेचैन झालो. अपघात भूकंप ज्वालामुखी सुनामी, तुझ्या पुढे तर काहीच नाही. वा 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 वा. वा 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 वा. कपिल आता कार्यक्रमात ह्याच्या पुढे काही नाही. एकदा जोरदार टाळ्या भाई, जोरदार क्या टाळ्या. बात यार, वा. खूप छान संकेत आणि केलं अक्षरसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. खूप छान खूप छान. थँक्यू सो मच गाईड, दॅट वॉज आवर टाइम. जोरदार टाळ्या मित्रांनो, जोरदार. आमची खरी नावं? थँक्यू सो मच. अक्षय जोशी, संकेत जोशी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मित्रांनो. तर मित्रांनो, पुढच्या तोपर्यंत अल्ट्रा लिजनसाठी हातवरती करा. कोणाला घ्यायचं आहे मित्रांनो, म्हणजे कोणाला बोलवायचं आहे मित्रांनो ते बघा. पोरग यारे अवॉर्ड न करू. आता आता झेपणार नाही अविनाश. मित्रा, तू थोडंसं कमी बोलशील. तू खूप. परत त्यांनाच बोलूया ना. कोणला? त्याच पोरीला, अरुंधतीला. ती खूपच बोलली भाई ती. गुडघ्यावरती दबा. ठीक आहे मित्रा मित्रा मित्र येऊन जा. वा वा वा. Cheer up, go guys. काय नाव आहे काय? हर्षद. हर्षल नाव आहे. हर्षद का हर्षल? हर्षद. हर्षद. अच्छा. आणि काय करतो मित्रा तू? यू काय करतो हर्षद? जॉबला आहे. काय पण असं? मार्केटिंग डिपार्टमेंट. मार्केटिंग जॉब. अच्छा. आणि तू जे सांगत होता खालून 4 गर्लफ्रेंड आहेत, तर खरंच एक 4 गर्लफ्रेंड होत्या. तर आता आता आहेत पण होत्या, पण एक होती 4 आहेत. तर तुझं पण मराठी गणलेलं आहे. एक होती नाही हा. ते 4 आहेत. त्याचं गणित गणलेलं आहे. गणित गणित. त्यामुळे मी तर 4 कशा आहेत आता, म्हणजे 4? जे पण तसं. नाही नाही, घेतो कसं आणि टाइम देतो कसं विचार. एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे पुढच्या ऍक्टसाठी. प्रियंका जापर्डे.
बोल. इर्षाद. पाऊस पडून गेल्यावर जसा ओलावा मातीत राहतो, हां. पाऊस पडून गेल्यावर जसा ओलावा मातीत राहतो, तसाच तू गेल्यानंतरही माझा श्वास तुझ्या श्वासासाठी वाहतो. बापरे. चांगली कविता चांगली सिरियस हे ऐका म्हणजे सिरियस करते. हां. पाऊस पडून गेल्यावर हां जसा ओलावा मातीत राहतो, हां तसाच तू गेल्यानंतरही माझा श्वास तुझ्या श्वासासाठी वाहतो. सांगणारे हे विरहाचे दुःख मी कसं सोसायचं, सांगणारे हे विरहाचं दुःख मी कसं सोसायचं, तुटलेल्या आरशात आता स्वतःला कसं पाहायचं. बघ तुझं. वेदना झाल्या, दुःख वाटलं तरी त्याला आपल्यातच गिळायचं. वेदना झाल्या, दुःख वाटलं तरी चांगली त्याला कविता आहे. आपल्यातच गिळायचं. कारण की स्वतःला त्रास झाला तर चालतो, पण स्वतःचा तमाशा होण्यापासून मात्र स्वतःला वाचवायचं. वा वा. सवय झाली होती त्याची ब्रेकअप झाल्यावर एकटं कसं राहायचं. हां. सवय झाली होती त्याची ब्रेकअप झाल्यावर एकटं कसं राहायचं, आणि मनात झालेल्या दुःखाला आता एकटंच भोगायचं. बरं. मग तू दिलेल्या त्रासाचा विचार करून ठरवलं आता एकटंच राहायचं. मग तू दिलेल्या त्रासाचा विचार करून ठरवलं आता एकटंच राहायचं. कशाला उगाच 1.5 मिनिटाचा विचार करून आयुष्याला बरबाद करायचं. जे कोणी सुरुवातीला हसले होते तुम्ही बरोबर होते. हॅलो प्रियंका, वेलकम टू द शो. Thank you, sir. किती खरं होतं तुझ्या कवितेत? किती खरं होतं. फक्त 1.5 मिनिटंवालं? नाही सगळंच खरं आहे sir. सगळंच खरं आहे. हो. अच्छा ठीक आहे. आणि थोडं सांग तुझ्याबद्दल, थोडं खोटी कुठून आलीस? बोलतच नाही मी. हा कळालं ते मला. खरं पण सांगत नाही. कुठून आलीस काय? मी प्रियंका झापर्डे, मी डान्स कोरिओग्राफर आहे, फिटनेस कोच आहे. हा. आणि हा कविता म्हणजे मी समटाईम लिहिते. मग डान्सच करत जा ना तू. काय कविता करतायत चांगले लोक. हा पण खूप खरं बोलतो. खूप छान कविता होती तुमची. थँक्यू सर. मला त्यातला ओलावा खूप आवडला. शीघ्र कविता होती ती. अजून काय आवडलं तुला नैनेश? माझं लक्ष ओल्यावावरच होतं. काय तू अजून आंघोळीतच आहे. काय किती रिलेशनशिप राहिले तुझं, असं सांगू शकतेस तू? जे तू लिहिलंय एवढं सारं एकावरच तर नसेल लिहिलं. खरं खरं. एकावरच लिहिलं एवढं मोठं? अच्छा. किती लॉंग रिलेशनशिप होती? हो. किती वर्ष? 1.5 मिनिटं? हा. पण का तू- ते 1.5 मिनिटं घातले कवितेत? सगळी कविता चांगली लिहिली, त्या 1.5 मिनिटावरच आहेत लोक. पण तुझे 1.5 मिनिटं टाकलं तर तेच जे आम्ही समजतोय. काय हो. हो. व्हॅलेंटाईन्स डे कशी असावी हा. हे त्यांनी लिहिलंय. हातात हात घेऊन तुझं शांत घे जागी ना. जाऊन चहा पिताना. हे पिल घ्या. हातात हात घेऊन शांत जागी जाऊन चहा पिताना त्याच्यात रमून जावं, मग रात्रीचं रात्री बघता येते. शांत जागी जाऊन चहा शांत जागेत चहा विकतं कोण? विकते ना सर. विकतो तर ती जागा शांत कशी? शांत समुद्राच्या काठावर पण आहे ना. व्यवस्थित वाचलंच नाही तुम्ही. तुझ्या पण एवढं असं म्हणजे अपेक्षा एवढं कमी कसं आल्या? तू लिहिलंय की तुला कसा मुलगा हवा, आता लिहिलंय की फक्त मुलगा असलेला बस आहे माझ्यासाठी. बरोबर आहे. काय एवढ्या अपेक्षा कमी? जसं जसं वय वाढते तशा तशा अपेक्षा कमी होतात. सत्य परिस्थिती आहे. तर स्टार्टिंगला काय अपेक्षा होत्या तुझ्या? स्टार्टिंगला तर खूप होत्या माझ्या. म्हणजे बॉडी बिल्डर पाहिजे, हायटेड पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे, म्हणजे फार जास्त श्रीमंत पाहिजे, शेती पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. बरं. आता फक्त मुलगा पाहिजे जिवंत. भाई मुलींच्या पण एवढं कमी अपेक्षा मला माहित नव्हतं भाई. कपिल कमॉन. अरे तिने तेच सांगितलं की मुलींच्या अपेक्षा भरपूर आहेत, मुलगी म्हणून वय संपल्यानंतर अपेक्षा कमी होतात. ओ अच्छा. वा वा वा. वा 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 वा. तिला नाही उद्या कळलं. उद्या हसा. मला कळलं, पण मला रियालिटी एक्सेप्टेड आहे. संपलं. थँक्यू. आणि ज्या क्वालिटीज नकोय त्याच्यामध्ये तू लिहिलंय लबाड नसावा, खोटेपणा नसावा, असं काही आलंय? एक्सपिरियन्स आलाय तुला याच्या पहिले? सगळे मुलंच लबाड असतात. एक मिनिट थांब थांब. What? हे script- हो. हे हॅलो. कोणाबद्दल बोलतेस तू? व्हॉट यू मीन सगळे मुलं?
लबाड आमच्याकडे बघून तुला वाटतं असं? तू एकलाच डेट केलंय ना? तुमच्याचकडे बघून वाटतंय नेमकं की मुलं लबाड असतातच. काय हे सांग ना, त्याच्यासमोर लबाडपणा जातच म्हणजे काय नाही. काही एक्सपिरियन्स आलाय तुला? हे मुलं जर 1.5 मिनिटाच्या वरती जात नाहीत तर विचार करा मुलाची जात किती ठरकी असते. मित्रांनो बघितलं? सांग ना लबाड म्हणजे काय काही एक्सपिरियन्स आलाय तुला? नाही लबाड असतातच सर मुलं आणि एक्स माझा लबाडच होता ना. हा त्याच्याबद्दलच बोल मग. हा म्हणजे की सगळं प्रियंका आणि जोरदार टाळ्या झाले मित्रांनो. चला ठीक आहे. थँक्यू सो मच प्रियंका आल्याबद्दल. हर्षदबाईसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. थँक्यू सो मच. मागे मॅम येऊन जा. कशी आहेस? अरे मधू हो चंद्र कुठे आहे? हॅलो. हाय व्हॉट्स युअर नेम? काय नाव आहे तुझं? हाय. नाव काय विचार? हे भारी नाव आहे. हाय हाय, कशी आहेस? हाय हाय काठवटे. मी पण बरा आहे. माझी एक कंप्लेंट आहे तू तुमच्याकडे. पहिले नाव सांग. बरं हा सॉरी हाय. माझं नाव मधू आहे. काय? मधू मधू. मधू ते मधू. माधुरी दीक्षित. मधू अच्छा मधू. माझे काका होते, ऐकून मधू घ्या रे, काका. ऐकून घ्या. बस. पण अर्धच नाव आहे तुझं. मधू एवढंच नाव आहे फक्त? मधूच नाव आहे का? मधू नाव चांगलं नाहीये. चांगलं आहे खूप. ठीक आहे. हा तुझी चांगलं कंप्लेंट. असलंच हा पाहिजे. कंप्लेंट सांग. कंप्लेंट सांग. हा तुम्ही तिकडे बघतच नव्हते कोणी. तिकडे दिसतच नाहीये. मग तिकडे लाईट लावा. लावा ना रे मग. लावा रे light. तिकडे. तर बघायचं- आम्ही तिकडे हात करतोय, माझा मित्र तिकडे हात करतोय, कोणीच लक्ष दिले नाही. हे बघ सिंपल तुला लॉजिक सांगतो. अंधारात आवाज करावा लागतो तेव्हा दिसतं ते फक्त. हे असं आहे आमचं. भाई आज पूर्ण एपिसोड मध्ये असं दिसणार मी एकटाच घाण बोलतोय भाई माहिती. पण असं आहे की आपलं बोट करणाऱ्यांकडे जास्त लक्ष जातं. हा हात एक्झॅक्टली करणाऱ्यांकडे तसंच नाही आहे. हो तू ओळखते चौघांपैकी कोण? Yes, चौघांना सगळ्यांना ओळखते ओळखते. एकदम जवळून ओळखते? हा बोलू शकतो. आय मीन दोनदा जवळून तीनदा म्हणजे भेटले. जवळून म्हणजे असं हाय हॅलो आहे का बाई? नाव तुला जसं तुम्हाला नाव माहिती. हो झालंय, हाय बाय झालेलं आहे आधी. हाय बाय पण झालं. ठीक आहे. भाई पण झाले. मधू सगळं नको सांग. आणि काय करते मग? नाही टेन्शन आलं. रंगरांगोटी. 5व्या प्रयोगाला आलेली बॉक्स मधल्या पहिल्या रांगेत बस. याला कसं पाठ असतं? पहिल्या लाईनीत बसली. हा. भाई सारंग आता बोललाय आणि हे बोललाय भाई बघ. सारंगला सगळं पाठ असतं. ड्रेसचा रंग पण सांगून दे तिच्या तेव्हा. ठीक आहे चला. लाल ड्रेस होता खरंच काय? परत 5व्या प्रयोगाला पहिल्या लाईन मध्ये बसलेली. येस. आणि बरोबर ना? ड्रेसचा बॉक्स मध्ये. आणि ड्रेसचा रंग लाल सांगतो. हास बरं मधू व्हॅलेंटाईन्स स्पेशल शो आहे म्हणून विचारतोय. आम्ही जनरल विचारत नाही. Yes. तर काय सिंगल आहे रिलेशनशिप मध्ये? सिंगल आहे मी. एकच महिना झालाय ब्रेकअप झालाय. 1 महिना झालाय माझा ब्रेकअप झालाय. एकच महिना झाला ब्रेकअप झालाय. आणि का झालं होतं ब्रेकअप? काही नाही, खोटं बोलायचा तो खोटं बोलायचा म्हणून काय खोटं बोलला होता? काही पण. आय मीन फ्रेंड सोबत असला की मग बोलायचं फ्रेंड सोबत नाहीये, इकडे तिकडे फिरायचं. एवढ्यावर ब्रेकअप करून टाकलं तू? नाही, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. चीट झालंय, सगळं झालंय, सगळं माफ केलंय. प्रेम काहीच नसतंय. हा याच्यात तर काहीच नाहीये. अच्छा तर आता आय मीन मी इथे भाषण द्यायला नाही आले, बट सिरियसली प्रेम नाहीये ह्या जगात. ठीक सिरियसली आहे. चला या ठीक आहे, जगात जाऊन खूप द्या. प्रेम आहे मधू. आहे पण दिसत नाही मला कुठे दिसत नाही. खूप प्रेम आहे. फक्त तू थोडं तुझ्या लगेच डावीकडे बघ. तू स्वतः अंधारात बसतेस म्हणून तुला दिसत नाही. नाही एकीकडेच बघ. हा बोल. पुढच्या ऐकला बोलूया आपण. यस. तर पुढच्या ऐकला बोलूया मित्रांनो. जोरदार टाळ झाल्या पाहिजे ऋषिकेश बोराडेसाठी. हाय गाईज. तर जेव्हा कुणी हिंदीमध्ये शायरी करतं किंवा कविता करतं तेव्हा ते म्हणतात की अर्ज किया आहे आणि ऑडियन्स म्हणते इर्षाद. ठीक आहे? ओके. इर्षाद. पण आता मी मराठीत कविता करतोय मग मी म्हणेल की अर्ज केलाय. अर्ज तर केला. तुम्ही म्हणायचं मंजूर आहे, कारण आपलं काम सरकारने लवकर मंजूर करायचं. ठीक आहे? मंजूर कर. ठीक माझा आहे अर्ज, ठीक ठीक आहे करू. अर्ज केलाय. मंजूर. कविता म्हणजे काय? कविता म्हणजे तिने श्वास घ्यावा आणि मी नोंद करावं. ही कविता म्हणजे काय? तिने श्वास घ्यावा आणि मी नोंद करावं. तिने केस कानामागे घ्यावे आणि मी बघत राहावं. की तिने श्वास घ्यावा आणि मी नोंद करावं. तिने केस कानामागे घ्यावे आणि मी बघत राहावं. तिच्या पहिल्या नजरेत नजरबंद व्हावं आणि माझ्या लेखणीने फक्त तिच्यासाठी जगत राहावं. कविता म्हणजे काय? तिने श्वास घ्यावा आणि मी नोंद करावं. वा वा.
वा भावा. कविता म्हणजे काय, तिने श्वास घ्यावा आणि मी नोंद करावं, तिच्या फोटोने मी माझं पाकिट सजवावं, जेव्हा जेव्हा ती हसली त्या प्रत्येक क्षणांपासून एक राष्ट्र बनवावं, की जेव्हा जेव्हा ती हसली त्या प्रत्येक क्षणांपासून एक राष्ट्र बनवावं आणि तिच्या हसण्याला त्या राष्ट्राचं राष्ट्रगीत घोषित करावं. वा 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 रे वा. हसून दाखव. कविता म्हणजे काय, फक्त तिचं व्हावं. ठीक आहे, वा वा. काही 4 ओळ्या. ठीक आहे. अर्ज केलाय. मंजूर. घाबरट मुलगा मी तिच्या प्रेमात धाडसी झालो, ती म्हणते संसार एक गाडी आहे मी तिचा सारथी झालो. वा वा. घाबरट मुलगा मी तिच्या प्रेमामध्ये धाडसी झालो, ती म्हणते संसार एक गाडी आहे मी तिचा सारथी झालो. मी तिच्या प्रेमात किती प्रेम वेडा बघा, मी तिच्या प्रेमात किती प्रेम वेडा बघा, तिच्या प्रेमाखातर तिच्या लग्नात वाढपी झालो. वा वा वा. तर अजून एक अर्ज केलाय. मंजूर. माझ्या मनाला भावते ती एकच मुलगी अजूनही, आवडत नाही आता मूर्ती कोणा दुसरीची. की माझ्या मनाला भावते ती एकच मुलगी अजूनही, आवडत नाही आता मूर्ती कोणा दुसरीची. ती दगडूशेठ जवळ म्हणली होती ती तुला सोडून जाणार नाही कधी, दगडूशेठ जवळ म्हणली होती ती तुला सोडून जाणार नाही कधी, पण या बावधांच्या पोराला फसवून गेली ती भोसरीची. वा वा. अजून एक अर्ज मंजूर कराल. मंजूर. इम्प्रेस करायला तिला मी लावली होती जिम, इम्प्रेस करायला तिला मी लावली होती जिम, तिला आवडायची म्हणून केली होती दाढी सुद्धा ट्रिम. इम्प्रेस करायला तिला मी लावली होती जिम, तिला आवडायची म्हणून केली होती दाढी सुद्धा ट्रिम. तिच्या फ्री टाइम मध्ये पण का लागायची तिची लाईन बिझी, तिच्या फ्री टाइम मध्ये पण का लागायची तिची लाईन बिझी. नंतर समजलं ती बधीरपुंडी वापरत होती 2-2 सिम. वा वा. भाई एकदा जोरदार आहे भाई ऋषिकेशसाठी. पॅनलवरती एक कविता आहे शेवटची. पॅनलवर कविता लिहिली आहे. हो हो, नाही अशी नाही, चांगली. चांगली ना, सारखी नाही ना भाई. शेवटचा अर्ज. शेवटचा अर्ज. शेवटचा अर्ज. मंजूर. मैफिलीत तिने माझ्या यायला नको होते असं म्हणतात काठवटे. वा वा. ठीक आहे. मैफिलीत तिने माझ्या यायला नको होते असं म्हणतात काठवटे, मग सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या मला तीच का आठवते. नैनेशदा साडी त्याला फोटोमध्ये ती पण दिसते छान छान. वा वा. साडी त्याला फोटोमध्ये ती पण दिसते छान छान, पाहून तिला ती साध्य नसतानाही तिला गमवायची भीती का मनीस आठवते. आम्ही एकमेकांशी बोलताना वाटते जणू जग व्हावे बहिरे, आम्ही एकमेकांशी बोलताना वाटते जणू जग व्हावे बहिरे. अपूर्व वाटतात माझ्याकडे बघणारे तिचे ते डोळे, ते ओठ वगैरे वगैरे. वा वा. वा वा. छान वाटतं तिला हसवून जसा कपिलदा हसवतो जगास. हो हो. छान वाटतं तिला हसवून जसा कपिलदा हसवतो जगास, तिलाही ठाऊक आहे मी तिच्या हसण्यात होतो धुंद. छान वाटतं तिला हसवून जसा कपिलदा हसवतो जगास, तिलाही ठाऊक आहे मी तिच्या हसण्यात होतो धुंद. पण का माहीत का सारंग दादा, ती माझ्या प्रेमाची प्रकाश योजना कधी होऊच देत नाही लालबुंद. वा वा वा. वा वा. एकदा जोरदार आहे, जोरदार आहे, जोरदार आहे. ऋषी, खूप भारी. ऋषी जॉब काय करता? ऋषी हा काय भाई, तू काय करतो मला सांग. मी बेरोजगार आहे, इंजिनिअरिंग करतो, स्टुडंट आहे. स्टुडंट्स आहेत. फ्री टाइम मध्ये तो बीटेक करतो, फुल टाइम बेरोजगार. बेरोजगार फुल टाइम शिकतोय तो. नाही. त्याला सांग थोडंसं तुमचा विचार. पहिला क्रश कोण होता? ज्ञानदा कदम, एबीपी माझावाली. का बर? कारण मी माझ्या घरात माझ्या आईपेक्षा जास्तही तिलाच बघितलंय, कारण माझे बाबा खूप बातम्या बघतात. माझ्या बाबांमुळेच एबीपी माझा का आवडायचं तुला? का आवडायचं? कारण तिचं टॅगलाईन आहे उघडा डोळे बघा नीट. तुझं काय इट्स व्हॅलेंटाईन्स स्पेशल म्हणून म्हणतोय काय? बाकी तू आहे रिलेशनशिप मध्ये आहेस तू आता? नाही नाही बिलकुल. होता कधी? नाही कधीच नव्हता. किती 20 वर्षाचे तू आता. पण तुम्ही तर जेनजी वाली लोक आहेत ना, जेनजी मध्ये असतं ना थोडं सीन. नाही, पण माझ्यासाठी नाही भेटली मला आजपर्यंत. ते आता चालू असतं सिच्युएशनशिप हे ते तसं काहीच नाही का? नाही तसं पण काही नाही. प्रत्येक गोष्टी नाही कसं आहे तुमच्या? तुम्ही कधी मुली आहेत? नाही 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 नाही. प्रत्येक गोष्टीत नाही कसं आहे? नाही 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 चहा घेणार? नाही नाही नाही. अरे काय मित्रा, डोरेमॉन बघतो तू? हो. म्हणूनच नाही माया. थोडंसं निघा बाहेर बाई. पोगो कार्टून नेटवर्कच्या बाहेर थोडंसं निघावं लागेल ना तुम्हाला. आमच्याकडे पण एक डोरेमॉन आहे. अच्छा. हो भाई डोरेमॉनवर काही लिहिलंय? हा हो, बोलू शकतो एक. भाई एक डोरेमॉन राग आलाय का? राग आलाय. हा ठीक आहे. टाळ्या जोरदार रागसाठी. टाळ्या.
ए भाई गेल्या काही वर्षापासून मला तू आवडते, पण तुला हे सांगण्याची माझ्यात हिंमत नसते. गेल्या काही वर्षापासून मला तू आवडते, पण तुला हे सांगण्याची माझ्यात हिंमत नसते. हा डोरेमॉन नाही माझ्या कामाचं काही, तुला पटवण्याचं गॅजेट अजून मला दिलं नाही. हा डोरेमॉन नाही माझ्या कामाचं काही, तुला पटवण्याचं गॅजेट अजून मला दिलं नाही. हा डोरेमॉन नाही माझ्या कामाचं काही, तुला पटवण्याचं गॅजेट अजून मला दिलं नाही. अजून वा वा राग. तुला भेटण्यासाठी करतो रोज घाई, पण सुनियोजियान माझ्या पाठीमाग येई. होतो मग घोटाळा ते आल्यावर सोबत, तुला भेटण्याची मग निघून जाते गंमत. हे सुनियोजियान माझ्या पाठीमाग येई आणि तुझ्या समोर स्वतःचीच लाल करत राही. हा डोरेमॉन नाही माझ्या कामाचं काही, तुला पटवण्याचं गॅजेट अजून मला दिलं नाही. हा डोरेमॉन नाही माझ्या कामाचं काही, तुला पटवण्याचं गॅजेट अजून मला दिलं नाही. माझ्या प्रेमाची तळमळ तुला कळली नाही, मग मी चांदला भेटण्यास वेळ कुठून येई. त्यात आडवा दोघात तिसरा आहे डेगी सुगी, त्याला सुद्धा तुझ्याशिवाय नको दुसरी मुलगी. हा डेगी सुगी पाचवीला पुजलेला माझ्या तुझ्या माझ्या मध्ये येत राही. हा डोरेमॉन नाही माझ्या कामाचं काही, तुला पटवण्याचं गॅजेट अजून मला दिलं नाही. हा डोरेमॉन नाही माझ्या कामाचं काही, तुला पटवण्याचं गॅजेट अजून मला दिलं नाही. हे जोरदार आहे भाई. थँक्यू भाई, थँक्यू राग, थँक्यू सो मच भाई. नाईस. मधू तू जेन्झी आहे का? हा 2004. अच्छा ठीक आहे. काय वाटतं तुला जेन्झी मुलांबद्दल? काय विचारतं, काय विचारायचं तुला? जेन्झी मुलांबद्दल काय वाटतं तुला? मला तर काही वाटत नाही, मला फक्त एक सजेशन द्यायचं आहे जनरेशनला की प्रेम करू नये. ओ Yes. बापरे, हिचं फारच हे ताजं ब्रेकअप झालेल्या पोरी आहे ना, हे जातं एका महिन्यानंतर पुन्हा जेव्हा रिलेशनशिप मध्ये प्रेम खूप भारी असतं. मग प्रेम करू नये, मग काय करायचं? काय नाही, करिअरकडे लक्ष द्यायचं. करिअर करायचं. करिअरकडे. तुम्हाला जेन्झी मुलं आवडतात का? मग कोण आवडणार? मग कोण अच्छा. आवडतं? मोस्टली नाही, जेनझी. अच्छा, तुम्हाला मोठी मुलं आवडतात? हा. हा मग आम्ही मॅच्युअर. येस, मॅच्युअर असणं खूप गरजेचं आहे. मॅच्युअर. आणि तुला काय 2 क्वालिटी हव्या मुलींमध्ये? बाईक चालवणारी असावी. का? पोरीला असंच म्हणजे मला. तुला मागेच बसायचंय? कूल. आणि मला मागे बसायचं. तुला मागून राईड करायला आवडते? हा. भाई जेएनजी बद्दल जे जोक्स होतात मार्केटमध्ये तू ऐकतो ते बघत असेल मीम्स वगैरे, हा. एखादी गोष्ट तुला चेंज करायची जेएनजी बद्दल, काय करशील तू? पूर्ण जनरेशन चेंज करायची. भाई एवढे का तुम्ही फ्रस्ट्रेटेड प्रेमापासून तू जन्मापासून? जेनझी इज नॉट गुड. पण जेएनजीत तर उलट त्यांना जास्त भेटतंय ना, म्हणजे ऍडव्हान्स एक ऑब्झर्व केलं का, दोघांचे विचार किती जुळत आहेत. टेक्नॉलॉजी मध्ये ऍडव्हान्स आहे, बट मेंटली नाही आहेत. ओ पण मधू याचा प्रश्न ऐकला नाही तुम्ही? हा म्हणतोय की जेन्झी लोकांना तर जास्त भेटतंय ना. म्हणजे आता मला काय नाही भेटत बोलायचं? अजून. तुला नाही भेटत आहे? नाही भेटत. मग कुठे चाललं तुझ्या वाटेचं? हा? हेच होत आहे ना, मग बेस्ट फ्रेंड घेऊन पळूनच जाणार ना भाई. काय होतंय, जेन्झी मुली कुठे चालल्यात? त्या मोठ्या लोकांकडे चालल्यात. मधू, तुला बाईक चालवता येते का? हो, थोडीफार. आहा. तुला जुळी बहीण आहे का? मला अरे पण gym तुझी येते हाईट बघ, वगैरे. तुझी हाईट किती आहे? जिम मध्ये 5'5". आणि तुझी किती आहे ऋषी? एक जास्त सांग.
सांगून द्या, सांगून द्या. 5'6" आहे माझी. 5'6" नाही ऋषी तुझी हाईट तुझ्या कमरेच्या वरील एवढी आहे. माझ्या कमरेच्या वर आहे. याच्या तू त्याच्या कमरेवर हे कधी काय? गेला किती हाईट तरी पण म्हणजे तुला हाईट पेक्षा मोठी मुलगी असली चालेल का तुला हो, मला मुलगी असेल तर चालेल. हो आणि मग तुला असेल हाईट पेक्षा छोटा मुलगा असेल आणि चांगला असेल तर मला नकोच. अच्छा तू त्या फेज मध्ये ना सध्या मुलं एकदम खराबच असतात असं वाल्या. किती लवकर त्याचा गुण नाही घेतलास तू. सगळे नसतात. मी सगळ्यांना जज नाही करू शकत. त्याला असतील केलं का काही judge? चांगले. त्याला जज केलं नाही त्याला ओळखलं नाहीये. ओळखेल मग जरा समजून घेईल. पण मला सांगा तू ज्याला ओळखलं इतक्या वर्ष तो पण सोडूनच गेला ना तुला. तो तर होताच. अरे तू ऍज अ जजच आली तर काहीतरी विचार झाला तुला काहीतरी विचारावं लागेल ना जज कर तू तुझ्या पिढीला. विचार तू विचार 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 बरं तुझं एज्युकेशन काय आहे? मी आता बीटेक करतो. ए बाई ते असं बघायला गेल्यासारखं नका विचारू नॉर्मली त्याला अजून हे पण विचार तुला तू लेजंडच्या पॅनलवर आहे एमपीएससीच्या नाही. हा आणि त्याला असं नको विचारू आता की तुला शिवणकाम आणि स्वयंपाक येतो का. बरं हा स्वयंपाक येतो का विचारू? नाही ते नको येतो विचारू का? नको स्वयंपाक विचारू येतो तुला? तो म्हणेल मला पातळ स्वयंपाक येतो. नाही, माझी- पोळी घट्ट होते. पोळी तुला फक्त गाडी चालवणारीच पाहिजे. हा? गाडी चालवेल मी पण तू बाकीचं काम करशील का? साफसफाई चालेल मला. ऑइलिंग करशील का सगळं करेल मी. अरे सर्व्हिसिंग करशील का सर्व्हिसिंग येते तुला करायला हा? सर्व्हिसिंग हा, येते. मुलगी कशी हवी आहे तुला? मला मुलगी तुझ्यासारखीच पाहिजे. म्हणजे तिने सांगितलं तिचं नाव फक्त मधू आहे त्याच्या पुढे जर ऋषिकेश बोराडे लागले तर छान वाटेल ते. ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या बाई, ऋषिकेशसाठी जोरदार ऋषीसाठी टाळ्या. वा Thank you, वा. thank you. ठीक आहे नाही नाही फुल द्यायचं असेल तर मधुला रे दे ऋषीला पण दे ऋषीला पण दे. थँक्यू ऋषी थँक्यू ऋषीसाठी टाळ्या मधुसाठी टाळ्या बाई. मधुसा वा वा. थँक्यू एक लास्ट परफॉर्मर आहे भाई आपण पटापट करूया संपूया शो आहे ना सो थँक्यू सो मच. हा इकडे कोण मित्रा सचिन हाय मित्र हाय काय नाव आहे तुझं काय म्हणतोस काय नाव आहे तुझं सचिन तू सचिन नाव आहे काय सचिन. सचिन सचिन आता आता पण ओळख तू पण कवीच आहेस का हो लिहितो थोडंफार. मग तुला कसं लिहायचं होतं आपण ऑडियन्सला द्यायचं की चान्स एकदा जोरदार टाळ्या नेक्स्ट परफॉर्मर साठी अनुपम कुंभार लास्ट परफॉर्मर एकदा जोरदार टाळ्या ऐकावे वाचावे मजला वेळ काढूनी आहा हा असा माझा मुळीचा हट्ट नाही. लिहितो मी अभिजात भाषेत हेच भाग्य माझे मराठी शिवाय हा अनुपम काहीच नाही. वा 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 वा. वा 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 धन्यवाद धन्यवाद. व्हॅलेंटाईन स्पेशल त्यामुळे जरा प्रेम कविताच करू आणि मला तेवढंच येतं खरं तर प्रेम कविता जास्त की बेधुंद आहे अजूनही मी काल केली होती नशा तुझी. आहा बेधुंद आहे अजूनही मी काल केली होती नशा तुझी. नशा कशाने होत आहे समजे ना ओठांवरील तिळ तुझ्या की चेहऱ्यावरील बट तुझी. आहा वा 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 की नशा कशाने होत आहे समजे ना ओठांवरील तिळ तुझ्या की चेहऱ्यावरील बट तुझी. पाहू काय काय मी प्रश्न मला ते केस डोळे ओठ किती कंबर तुझी. आहा आहा घायाळ करण्यास कट्यार कशाला बास आहे फक्त नजर तुझी. वा वा वा. बेधुंद आहे अजूनही मी काल केली होती नशा तुझी. अजून एक कविता घेतो एक चारोळी घेतो आणि मग कविता घेतो की पाहत होतो हसऱ्या सुंदर चेहऱ्याकडे तुझ्या ओठ गुलाबी तुझे विचलित करत होते आहा आणि रसाळ ओठांचे वर्णन करत होतो तुझ्या. लिहिताना या ओळी माझेच ओठ तहानले होते. वा वा वा. क्या बात आहे भाई क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या भाई अनुपम साठी भाई क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद. हा तू अनुपम एकदा तुझ्याबद्दल सांग भाई काय तू इथे लिहिलेलं स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये आहेस तू काय करतोस कराटे हो कराटे खेळ माझं मेन प्रोफेशन ते स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये मी तर तू शिकवतो कराटे शिकवतो. मी स्वतः प्लेअर सुद्धा आहे नॅशनल प्लेअर आणि नॅशनल रेफरी आहे. क्या बात आहे भाई खूप भारी. कराटे कसं शिकवतोस म्हणजे तू सुंदर होती पण तू नाही आली. कराटेच्या ड्रेस मध्ये दिसतेस छान 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 तुझा आवडता ड्रेस कोणता बेल्ट आवडतो काय आलं कुठला बेल्ट आवडतो तुला मला बेल्ट कुठला आवडतो जो ती घालेल जो लवकर काढता येईल. तू तरी सांग तू आहे रिलेशनशिप मध्ये नाही अरे मला कोणीच नाही भाई असे कसे कवी तुम्ही ओसाड आहे ओसाड. भाई तुमच्यातलं पण कोणी नाही रिलेशनशिप मध्ये चौघांपैकी कोणीच नाहीये भाई काय असतं भाई असं का बरं आहे म्हणजे कवी तर उलट जास्त
पाहिजे ना त्यांना तर. कवी प्रेमात पडलेला नसावा एवढा सुद्धा. हा. कवी प्रेमात पडल्यावर कवी लिहिणार कोणावर? क्या बात आहे. सारंगचा शेर आहे की मला कधीही प्रेम कुणावर करता आले नाही. हा. मला कधीही प्रेम कुणावर करता आले नाही, म्हणून बहुधा मनासारखे जगता आले नाही. वा. जोवर ती डोळ्यातून झरते लिहून घ्याव्या कविता, जोवर ती डोळ्यातून झरते लिहून घ्याव्या कविता, पुन्हा म्हणावे लागू शकते भिजता आले नाही. वा 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 सारंग वा सारंग वा. सारंग वा तरी बोल ना. सचिन एवढा हात वर वर करून आला आणि काय बोलतच नाही. सचिन एकच वाक्य बोलेल त्याला, अरे ते वेड्या. तेच होतं भाई. सचिन एकच वाक्य बोलेल. सचिन तू विचार प्रश्न एक अनुपमला. सचिन काय बोलेल? अरे वेड्या. बॅट का ग्रिप निकल के सीधा. एक थोडस प्लीज रिक्वेस्ट आहे, तू कराटे शिक, थोडस आम्हाला काही मूव्ज वगैरे दाखवशील का? अरे असं नाही दाखवत येणार ना. हे सचिनच्या तोंडावर मारतो. सचिन आहे सचिन कमॉन. सचिन फिजिओ पण आहे, तो पण त्याचा दाखवू शकतो. तुलाच व्हिडिओ लागेल. तुझ्या समोर उभा सचिन, त्याच्या गालावर मार. मार मार मार. काय होतं ते वेगळं प्रोफेशन पडतं पूर्ण, आणि त्याच्यामुळे ते नाही करू शकत इथे स्टेजवर. हे नाही, हे खरं आहे मात्र. त्या प्रोफेशनची रिस्पेक्ट. असं तू गायकच म्हणजे चल गाऊन दाखव असं थोडी ना असं. तुम्ही गाताय की आता? मग मी गायक नाही म्हणून गातो. शिक्षक आहे तो शिकवत. त्याला शिकवलं नाही शिकवत ना, हा, की म्हणजे मलाही तू म्हणशील की चल शिक्षक आहे, शिकवून तू दाखव. पोरीला शिकवत होतं की अरुंधतीला? अरुंधती मोठं माझं मन. एक लास्ट हे करूया. ठीक आहे, एक काहीतरी 2 सजेशन घेऊया आपण. तुम्ही पण ट्राय करा. सचिन तू करशील try? काय प्रॉब्लेम. अरे सचिन instant. करू ना, सगळे करू. पण तू करशील का? भाई सचिन कवितेमध्ये एवढं शिकलं की मफलर घालावी लागते. पण इथं आल्यावर आता असं वाटतंय की सचिन फक्त मफलरच घालणं शिकला. तेच सांगायचं. अरे underestimate नको करू. चला हा ठीक आहे. 2 काहीतरी एखादा असं काहीतरी शब्द द्या, त्याच्यावर काय झाड, आठवतं? फूल, नाली, हे काहीतरी एखादं सांगा. नाली. नाली नाही. एक झाड घेऊ. एखादा ॲनिमल एखादं ॲनिमलचं नाव. कुत्रा आणि झाड. ठीक आहे, कुत्रा आणि झाड. जसं पण आपल्याला जोडायचं जोडून. झाड. झाड याच्यावर कुत्रा आणि झाड. कुत्रा आणि झाड का? हा. माझ्यासोबत एखाद्या झाडावर एकत्र बसशील का? माझ्यासोबत एखाद्या झाडावर एकत्र बसशील का? हा. थोडा चावट आहे मी, तू माझा कुत्री होशील का? ठीक आहे, मी घेऊ. इर्षाद भाई थोडस. हा बाई. इर्षाद, हा. थँक्यू. वा नाईस. इर्षाद हा वा. नको घाबरू. कुठे घालत होतास सकाळी झाडाला पाणी मित्रा तू? वा वा. कुठे घालत होता सकाळी झाडाला पाणी मित्रा तू? कुठे घालत होतास सकाळी झाडाला पाणी मित्रा तू? का नाही व्यक्त झालास तिच्या समोर? का राहिला भित्रा तू? वा. जमले. कुठे घालत होतास सकाळी झाडाला पाणी मित्रा तू? का नाही झालास व्यक्त तू? का राहिलास भित्रा तू? आता तिला शिव्या देऊन काय फायदा? ती कोणा दुसऱ्यासोबत फिरते. आता तिला शिव्या देऊन काय फायदा? ती कोणा दुसऱ्यासोबत फिरते. तू तिला बीच म्हणत राहिलास आणि एकटा पडला कुत्रा तू. वा. कुत्रे लॉयल तरी असतात. कुत्रा लॉयल तरी असतो. हा नाही, तुला नाही म्हटलो रे. हा, कोणाला काही जमतंय वेगळा एखादा वर्ड घ्यायचा, काही वर्ड घ्यायचा. एखादी 2 वेगळे वर्ड देऊ शकता. छत्री आणि थंडी. छत्री आणि बदक. बिबट्या. छत्री आणि बिबट्या. छत्री आणि बिबट्या. नाही सचिन. कुठं छत्री कुठं बिबट्या. हा तू दे. अरे वा जमलं. हा कुठं छत्री कुठं बिबट्या. कुठे छत्री कुठे बिबट्या. तूने इधर आके क्या उपट्या. वा. ऑन दिस नोट भाई, थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे भाई. अनुपम साठी जोरदार टाळ्या, सचिन साठी जोरदार टाळ्या भाई. थँक्यू सो मच मित्रांनो. शो संपलाय. थँक्यू सो मच सचिन, थँक्यू सो मच अनुपम. सो मित्रांनो, यांचा जो पण शो होतोय त्याचा मी पण खूप मोठा फॅन आहे. तर मला पण वाटतं एक गाणं हवं लास्टला त्याच्या सोबत आहे. वेळ तुमच्याकडे 5 मिनिटं फक्त.
दिवस गेला रात आली रात राणी गात गाली दिवस गेला रात आली रात राणी गात आली गात गात रात रात दरवळले ओठ एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट सखे तुझ्या मिठी मंदिरी व्हावी माझी ग पहाट पहाट एक चांदण्याची रात चंद्र पांढरा पांढरा त्याला नाही तुझी सर हे चंद्र पांढरा पांढरा त्याला नाही तुझी सर तुझा चेहरा सावळा त्यात तिळाची गबर बर एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट सखे तुझ्या मिठी मंदिरी व्हावी माझी ग पहाट पहाट एक चांदण्याची रात जवा टेकवतो राया भट उदास कपाळी जवा टेकवतो राया भट उदास कपाळी कुंकू वाटतया जणू चंद्र हासलाय भाडी भाडी ग एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट सखे तुझ्या मिठी मंदिरी व्हावी माझी ग पहाट पहाट एक चांदण्याची रात चल येऊ ना भरात आग पेटली उरात हे चल येऊ ना भरात आग पेटली उरात नको बाहेर निघाया घेऊ माल वाया वात वात एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट सखे तुझ्या मिठी मंदिरी व्हावी माझी ग पहाट पहाट एक चांदण्याची रात झाली मुकाट मुकाट सखे तुझ्या मिठी मंदिरी व्हावी माझी ग पहाट पहाट एक चांदण्याची रात एक चांदण्याची रात एक चांदण्याची मला मराठी लेजंड्समध्ये येऊन खरंच अप्रतिम वाटलं एकदम भारी वाटला क्लास वाटला आणि मी पुन्हा येईल तुम्ही या शोला या आणि माझ्याकडून खूप सारं प्रेम सो दिस वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स मी पहिल्यांदा असं नाट्यगृहात वगैरे हे बघते आहे असा शो बघते आहे आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता मला परत एकदा पुढले एपिसोड बघायला मला खूप खूप आवडेल फन लव्हिंग एंटरटेनिंग सर्वच काही गोष्टी येते मला खूप चांगलं वाटले आजचा शो मैं खूब एंजॉयमेंट केलं आज का एक्सपीरियंस बहुत अच्छा था मेरे को जेन्युइनली पता नहीं था कि ऐसे स्टेज पे चांस मिलेगा एंड बहुत अच्छा लगा सबसे मिलके एंड थँक यू पूर्ण शो बँग ऑन होता मला शो खूप आवडला फ्रॉम स्टार्ट टू एंड देर वॉज नो मोमेंट की आम्ही हसलो नाही आम्ही क्लॅप्स केलं नाही एनर्जी पूर्ण हाय होती आम्हाला खूप मजा आली पूर्ण वर्थ इट शो होता आय वुड सजेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज गो अँड वॉच दिस शो अँड हॅव फन